आलाय जवळ. मग गाडी इथं लावायची की समोर जायचं? हो इथं सावली लावूया झाडांचं. हे आहे ना कसं काळजी करता. हो आणि ऐका काय उगं कसं आहे की मुलगी चांगली असावा, आपल्या घराला स्वभाव अशी, आणि कसं आहे तिला इथं राहायचं नाहीये, तिला सिटीमध्ये राहायचंय. अरे बाबा तू चल ना बघून आपण नंतर तिकडे काय ते. बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. आता चर्चा करू नका. अरे येतेच काय तू असं बोलतो, तिकडे गेलं बघू ना काय ते. आता काय करणार आहे? पण चलत जायचं का? फोर व्हीलर नाही? नाही चलत वगैरे नाही जायचं. हो घराजवळ 2 पावलं जायचं. 1 आणि 2. हो चल आलो ना. अरे बाबा चल पुस्तक चालत जा थोडस चाल. अवघड आहे बाबा तुमचं. काही अवघड नाही, चाललं पाहिजे. नुसतं शहराला सारखं बसायचं थोडं तरी चालणार आता इथं तरी. बसू का इथे मग? नाही चालायचं. नाही चालायचं. बसून पार थकला कंटाळा आला तरी पुन्हा चालायचंच कसं रे? हो नाना, अजून किती लांब आहे उभं? हे काय आलं आता? अयो, आणि असलं. असतं म्हणजे काय झालं? पण माणसं ती आपली व्यवस्थित आहे ना. काळजीच करू नका. नाही म्हणजे कसं आहे, आपण इतके लांबून आलो आम्ही मुंबईवरनं, पण आम्हाला काही येणे पुस्तक तुम्ही तुमच्या उघड्या डोळे नाही बघा ना, लावायचं काम माझं आहे. चला तुमचं उघडे गाव म्हणजे कशी डोळे? आम्हाला गावाकडचं काही माहित नसतं, मग तेव्हा चला, विचारतो चला, ना. हा बिलकुल घेऊन जातो बरोबर तुम्हाला. काय म्हणतो? त्या माणसाने फसू नाही आपल्याला. अरे बाबा कसे फसवते ते, आपल्या जवळचे मित्र आहेत माझे. हा तू कशाला टेन्शन घेतो? हा तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मला कळतंय सगळं. चला हे बैठकीची खोली तिकडे. चला इकडे जायचं का? हा. हो चला इकडे चला. राम राम. बरं, प्रवास व्यवस्थित झाला ना? छान. हे आहे ना प्रवास दाखवायला. इथं उतरले आलो घेऊन. तुम्ही असल्यावर काही टेन्शन नाही. काय जरा कोणामुळे झालं? या. कोणामुळे जरा तकलीफ झाली. मग काय? तुम्ही सोयरी काढली म्हणल्यावर काही मध्ये काही बोलायची काही गरज नाही. मध्ये म्हणजे कसं? अरे मध्ये म्हणजे चांगलं वाईट जास्त बघायची गरज नाही. जे चांगलं असेल तेच ठेपा आणि ना मी. आका मग म्हणजे तुमच्या वडिलाची महिलाच असती. म्हणजे चांगलं वाईट बी असतं का? आता अरे बाबा तू शांत बस, ती बोलतीत ना, मी बोलतोय ना. इथं एसी वगैरे नाही का? लयच गरम होते. अहो हे उभं वार हे झाड हेच आमचं एसी असतं गावाकडच्या लोकांचं. एसीला काय घेऊन बसले? असा वारा सुटतो का? ते वारा आणि हवा आणि थंडा होताय चौकड गारच वारा. कोण होत आहे सांगा, नीट सांगा. तुम्हाला एसीची काय गरज आहे? एसी म्हणते तर अहो असे झाडाखाली नेले. गावातले लोक देशी प्यायला 5-5 किलोमीटर लांब जात येत, आणि हे एसी इथं विचारत येत. एसी नसते बाबा इथं. डिश वगैरे काय असते? अरे बाबा तू शांत बस ना. ते असते तुला सगळं सांगायचं का? शांत राहायचं. आम्ही पाहतोच ना काय ते. पाहुणे आपण ज्या कामाला आलो हा ते काम कसं स्वळाने झालं पाहिजे. हा हे आता पडलं. हा अवघ होता त्यांच्या माझ्या वडिलाचा थोडासा म्हणजे माझा आणि त्यांच्या हो, तुमची वडिलाचा मैत्री होती चांगली. हा हा. त्याच्यामुळे म्हणून धाग्याने धागा मी आपलं कसं तरी जोडायचा प्रयत्न हो करतो. हो जोडायसाठी जाऊ आपण. आमचा विश्वास यांच्यावर हा आणि तुमचा विश्वास यांच्यावर. हो, हो. असं. मग त्याच्यामुळे मी काय म्हणतो, आमची पोरगी तुम्हाला देऊन टाकू. पाहुणे बोला. आता कसं असतं आपण ज्या कामाला आलो हा ते काम अगदी कसं स्वळाने झालं पाहिजे. हा म्हणजे समाधान लागत दुसरं काय नाही का? हो. आणि त्याचा काहीतरी शेंडा निघला पाहिजे. हा नाही, शेंडाच पाहिजे ना आपल्याला. काय आता ही लांबून आपली ओळख आहे खरं, हो. पण आता कसं आहे त्याची खोली कळाली पाहिजे, रुंदी कळाली पाहिजे, हा. उंची कळाली पाहिजे. बरोबर आहे. काय आणि मग काय पोराचं काय धंदा आहे ते तुम्ही आम्हाला नीट सांगा. सांगू सगळं. आता बघू ना आता काय होतंय ते बे कसं बाहेर येतंय ते आता आपण तेच बोलणार आहेत नाही, ना. कसं नाही, नेमकं काय करते पोरग काय करताय ते महत्वाचं. बघू ना विचारू तुम्हाला ना. सगळं सांगू आम्ही, त्यासाठी चालू. बर ते पाहुणे पोरग काय करतोय? कंपनी आहे. असं का? कशाची कंपनी? बघा आता हे. हे जे हातात मोबाईल दिसतो ना,
हा. सांगून दादी कोणत्या कंपनीचं आहे ती? मोबाईलची कंपनी आमची. हा अयो माझ्याच कंपनीचा आहे काका बघा. असं आहे ना. हा अमोल कंपनी बघा आहे का? हो अरे बापरे. हो हो बरोबर आहे बरोबर ते तोच आहे. तोच लयच उघडायच्या माग आहे बर का. उघडणार दिसतंय सर. जावं चांगलंच भेटतोय वाटतं मला. हा ना. माझ्या कंपनीचा आहे. लय आयफोन भारी. हा आयफोन सारखाच आहे एकदम क्वालिटी. बरं आता कसं आहे, हे आपले पुतणे ते नवरीचे चुलते दिसतेत काका. आणि आहेत ना मग काय आहे, काय तुमचं काय मत आहे का नाही याच्यात? चांगली जागा बघून द्या आमच्या हा पुतणीला. तसं म्हणा तुम्ही. हो. मग कसं असतं हा. एकदा जुळल्याला पुन्हा मोडता येत नसतं. पोरग चांगलं पाहिजे काम करणार. हा ना. एकदा थाळा वाटी कधी बदलाय. अहो तुम्ही सगळं बघून घ्या ना काही अडचण नाही. हो हो आम्ही तुम्हाला सगळं दाखवू काही अडचण नाही ना. आहेत हा मला हेच पाहिजे. काय नाही मग तुम्ही असले आणि आमचा विश्वास यांच्यावर आहे हा. आणि तुमचा विश्वास ह्यांच्यावर आहे. हो, हो. मग संपलं. पाणी वगैरे नाही का इथे प्यायला? आणि हा, पिंकी बाई पाणी घेऊन ये बरं जरा. हा ठेव ठेव. हा घ्या. घ्या पाणी घ्या. हा असलं कसलं पाणी हो? बिस्लरी इथे नाही का? बिस्लरी गावाकडूनच ते हेच पाणी छान असतं एकदम भारी असतं हा पाणी. होय, शुद्ध एरीचं पाणी असतं एकदम किती चविष्ट. हिर म्हणजे कसली? विहीर असती शेतात असते विहीर. असं म्हणजे शेत वगैरे बी असतं इथे? शेरच्या पाहुणे सगळं काय असतं. काका हं? हे जर मी पाणी पिलो मेलो तो वाईट होईल. तुम्ही पिऊन पहा बरं हा, एकदा. पाण्याने कुठे मरत असतं. हे गावाकडचं छान पाणी आहे अगदी. तुम्ही पिऊन बघा विश्वास नाही माझा. यामध्ये लिंबू टाकलेलं आहे एकदम भारी आहे. पिऊन तर पहा ना. आणि पेनं काय होतंय काय झालं मला विनाकारण काही पण म्हणत राहतो. तुम्ही नाही मेले म्हणजे मी जगू शकतो. उगा आपलं काहीतरी काढतो आणि बाजारात मारतो. चांगलं नाही लागलं पाणी. हा चांगलं नाही छान चवी आहे. अहो ना असली कसली आली सोयरी तुम्ही? पाणी नाही बिस्लरीचं काय नाही. पाणी नाही. अहो काय बिसलेला घेऊन बसले. विहिरीचं पाणी असतं किती प्या त्यांनी एकदम मन तृप्त होत. पाहुणं हा आमचं इथं काम दोघं पाहुणं? दाखवायचं हा हा ठेवा. आणि तुमचं तुझं काय काम चाललंय काही नाही हो इथे तर गरमत आहे. हा, मग काय करायचंय काही नाही. इथं गरम होतं तिकडे काय करायचंय. आम्हाला अरे बाबा झोपायची वेळ आहे का. अरे ए. बघा ताई अरे झोपायचं काय. अरे बाबा आपण आलो कशाला. अरे बाळा पोट आता हे काय कुठं झालं याला काय झोप लागली. आता हे काय हे असे पाहुणे आलेत का तुम्ही? नाही नाही ते काय आहे बाबा, दुपारी- आपलं डोकं बंद पडलं बा. आता माझी बुबडी अहो, सिटीमध्ये वाढायची. दुपारी झोपण्याची सवय आहे त्याला थोडीफार त्यामुळे ते झोपला असं आहे का? हा झोपलाय उठल नाही मोबाईलची कंपनी मग झोपू द्या. नाही हा ते काय दुपारी आराम करायची सोय असते ना 2-3 तास त्यामुळे तसं होतं. हो हो अरे मग उठ नाही. अरे पाहुणे तिथं झोपायचं नसतं उठून. कुठं आलो आपण काका? हा इथं घरी आलो बस इथं. आपल्या घरी हा नाही पाहुणेच्या घरी आलो नाही का आपण गावाकड. झोपत ना जरी. हो 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 पाहुणे हो बोला मला घाम फुटला बा. कशामुळं. चल, चल, मग चल. तेच ती ना मी. हा 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 मग आता जरास बघा बाबा. आता मग दाखायचं काम केलं. आता काय अडचण नाही पास करायचं काम यांचे. करते ना पास करायला काय अडचण नाही. हा नाही पण अजून त्यांनी पोरगी बघितली नाही आम्ही पण. हो चला ना कार्यक्रम चला ना. अजून आपली मुलगी बघायची रे बाबा. हा राहिली का? मग तसं काय करतो बोलवा बोलवते ते होतंय मुलीचा आवाज नाही ना. नियम उद्याच्या कामालाच यांना झोप येते. भांगड काय दुपारी आराम करायची सोय असते ना 2-3 तास यांना म्हणजे ना तिथे- आराम करतो तिला त्यामुळे म्हणजे अजून मुलगी बघायची राहिली. काळी आहे का गोरी आहे कशी आहे पास आहे का नापास आहे ते आधी डोळे लागत आहेत. बघू आपण बघू ना. आमच्या इथं कसं असतं ना पेशी लावतो आम्ही दुपारी आणि मस्त आरामशीर झोपतो. अहो तुम्ही एसी बघायला नाही आले इथं चेसी बघायला आलात. ए अजय साक्षीला घेऊन ये रे. आले काय नाही हे ते वर का.
बस बाळा बस. पाहुणे बघायला आले. हा मुलगा आहे आणि हा मुलाचा चुलता आहे. मुलगा काय करते तू? कंपनी मोबाईलची माझी मोठी कंपनी. तुमच्याकडे मोबाईल वगैरे आहे का? ती तसली कंपनी. कंपनी? अरे आहे ना, मग सांगतो ना मी सांगत होतो ना. नाही काय करते गावकांच्या गावठी लोकांना. वेळ आहेत ते गावाकडचे. बघा भाऊ काय करायचं ते. मुलगा कंपनीत येत ना तुम्ही? हो ना. काय खरंय तुमचं? मला नाही वाटत कंपनीत येत म्हणून. कस काय? खरं तर नाही, अशाच गप्पा मारायला लागलात. नाही आजी आहे ते सगळं खरं आहे. खोटं कसं बोलतो ना मी? ती खेड्यातलीच राहणार. आम्हाला अरे वा, खेड्यातले असं बोलू असणार का? नका. खेड्यातले आम्ही, पण आम्हाला अनुभव आहे ना की एक करते तर एक सांगते. खरं काहीच नसतं. अहो सगळं खरं आमचं. काय खरं? ऑनलाईन पहा तुम्ही. ऑनलाईन मोबाईल असतो ना तुमच्याकडे, त्याच्यावर आमचं नाव टाकायचं. कंपनी. ऑनलाईन दिलं काही बिकट पाठी देत. खरं नसतं ऑनलाईन. आता तुम्हाला काय करायचंय? आम्हाला कंपनी असू नाही तर काही असू, तुम्ही कोण येता? अरे बाबा, तो असा का बोलतो? मग हा, सिटीत आहे ना. हो. हा, मला नाही वाटत. आणि मला नाही वाटत तुम्ही खेड्यातलीत म्हणून. हा, असं बोलत असतील का? तुम्हाला काय करायचंय? त्या मुलीचे वडील पातेंना द्यायची की नाही द्यायची? तुम्ही कोण येता? मी 5 मिनिटं महिन्यात मोकळी सोडेल नाही. अरे बाप. हा एवढं खरंय. म्हणजे तुमची तुम्ही कोण तिच्या? आजी. हा का? मला वाटत नाही. अरे बाबा, तुम्हाला जुने माणसं असेच असते. हा, चालतंय बघा तुमच्या पद्धतीने. असं गावंडळ बोलत येतं आणि म्हणते मी सिटीत आहे. मग काय आता काय? आपलं हा बघा हा? दावायचं काम होतं दाखिल. असं कसं नाही? मग कसं करायचंय? अरे बाबा बघ ना, नीट ते पाहुणे कसे बोलायला लागलेत. मी तर 5 मिनिटं माझ्या नातीला सोडित नाही तर करशील माझ्या नातीचं वाटुळ. अरे तिचं कसं वाटो होऊन देईन, मी चांगल्या घरातच घालणार आहे ना तिला. अरे ते कसे बोलायला लागलेत. असं आहे का? असं काय आहे? अहो आजी, तुम्ही तसं काय गैरसमज करून घेऊ नका. अरे मला आमच्याकडे दिसायला लागले तसंच. नाही आमच्याकडे कंपनी आहे, चांगला बिझनेसमॅन मुलगा आहे. कंपनी म्हणून असे बोलतात. नाही. म्हणलं ते जरा पण वेगळं जरा दिसायला यायला लागलं ना. हा? नाही ते तसं नाही म्हणायचं मला तर काय करतील तर. वेगळं दिसायला लागलंय. ऐका, तसा गैरसमज करून घेऊ याला नका. काय नीट बघ म्हणते, ते काय नीट अहो, ते बघायला बघणारे तिथं ना, बघायला येणारे तिथं. तुम्ही काय टेन्शन घेता? येणारे तिथं ते आम्ही दाखवणार ते कंपनी आणि सगळं. इथं बघून काय होतंय? नाही. त्याचे गुण गाण सगळं माहिती करून घ्यावं अहो सगळं लागत. बघा. तुम्ही तुमचे कुठले पाहुणे असले तिथे विचारा ना. तुम्ही जवळपास तिकडे मुंबईला कुठे असते ना तुमचे पाहुणे. लोकांचं काय हा, आहे खरंय? तर पण पाहुणे असू द्या, आपण लोक आपला अनुभव आपण घ्यावा लागत होय. खरंय खरंय. हा. माझ्या बाळाला मी फुलासारखं संपलेलं आहे, त्याच्यामुळं मी असं देऊ शकत नाही हो. अहो तुम्ही या बघा, मग काय तर होईल. हो काका, मला मुलीला बोलायचं. आयुष्याचा प्रश्न आहे. कसं 4 शब्द विचारला म्हणजे फायदा राहतात. काय कमी आहे, काय नाही. बरं मी त्याला बोलतो तसं. त्यांना बोलून घ्या तुम्ही. बरं ना ते पोरग मुलीला बोलायचं म्हणतोय मुलगा. आता होय बरोबर. काय? ते म्हणतात मुलीला बोलायचं नवरा देवाबरोबर चौकशी करायची. म्हणजे दोघांना बोलायचंय का? हा म्हणजे कसं एकमेकाचे प्रश्न मांडतात हो. तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही, पण आमच्या सिटीमध्ये मांडू द्या, जाऊ द्या. आता ह्या बघा पटलं तर हाय, नाही तर मग नाही जसं करायचं तसं करा. नाही पटलं तर टेक, नाही तर राम टेक. ना मग काय. जा. तुझं नाव काय म्हटली? साक्षी. साक्षी का? हा, आता तुझं शिक्षण वगैरे किती झालं? 12वी. फक्त 12वी? हो. जास्त शिकत नाहीत का तुमची ते? नाही गावाकडून नसतं जास्त. म्हणजे का? म्हणजे कॉलेज वगैरे नसतात का? असतात पण असतात प्रॉब्लेम काही, त्यामुळं जास्त नाही पाठवत पप्पा ते. त्यामुळं शेती करते ना थोडंफार कसं पप्पा. गावठी लोकांना काय जास्त कळणार आहे? शिक्षण पुढे काय असतं काय नाही. आमच्या सारख्यांचं कसं सिटी मधल्यांना सगळं कळतं. आमची इथे ना अशा डिग्री करतात. बरं तुझं कधी अफेअर वगैरे कुठे? नाही असलं काही नाही आमच्याकडे. नाही करत नाही तुमच्यामध्ये? नाही. काय अवघड आहे रे.
इकडे तसं नाहीच आहे. तुमच्याकडे आहे का? हो, माझी एक जीप आहे मला. काय? हो, एक सोडता दुसरी आता पटवणार आहे आता 4-5 दिवसात. मग तुम्ही मला बघायला का आले? त्यांना काही नाही वाटत, ते म्हणले लग्न करून घे तुझं तू. कशी बायको ती बायको असते ना. तुमच्याकडे नाही चालत? नाही नाही, आमच्याकडे नाही चाललं तसं काय. हे गावठी लोकांना काय कळणार आहे अफेअर वगैरे काय असतं काय नाही. शेवटी खेड्यातले ती खेड्यातले. बरं, असे मॉल वगैरे मध्ये फिरली का तू? आवडतं का तुला? कसला मॉल? अरे येडी ती येडीच खेड्यातली, काय काय समजून सांगा माझं तर डोकं. अरे कधी म्हणजे गेलेच नाही ना म्हणून विचारलं. माहिती नाही ना. मॉल मध्ये कसं राहतं, हा. कुठली गोष्ट तुम्ही घेऊ शकता काही पण. अच्छा, मग तसं जातो ना आम्ही. आमच्याकडे बाजार असतो तसं सगळं बाजार. बाजार? छी 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 छी. मॉल मध्ये जायचं असतं, बाजार वगैरे काय असतो? मग ते माहिती नाही ना कधीच, म्हणजे असं मॉल वगैरे म्हणून विचारलं. अवघड होतं आयुष्याचं. तुला काही विचारायचं असलं तर विचारू शकतेस, का अजून तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा हा हा. तुम्हाला दारे वगैरे धरता येतात का? नाही नाही, छी छी. शेती? हो. शेती माहिती का? शेती कसली असते शेती? कुठे उभे राहिले तुम्ही? मी होय, मी आपलं निवांत उभा राहिलो. ह्याला शेती म्हणतात. याला हा, ह्याला असल्या घाणला ह्याला घाण नाही म्हणत. हे सगळं आहे आमचं सगळं. मला तर अलर्जी व्हायला लागली आहे. हा का? काय येतो मग? कांदा वगैरे माहिती? नाही पाणी वगैरे धरते? नाही. नाही. वडील काय करतात? शेती करतात. शेती असली छी. हा, तुमच्यासारखे ना असे ट्रक भरून आणले पाहिजे आणि ते सगळं काम करायला लावलं पाहिजे. मग तुम्हाला कळत शेती म्हणजे काय असतं. तुमची लायकी नाही आमच्या पुढे. असा पैसा लागतो, पैसा. तुमच्याकडे काय काय शेतकऱ्याची लायकी? कायची लायकी यांच्या आपल्या पुढे उभ्या राहायची अवकात नाही आहे लोकांची. गावठी म्हणजे गावठी. ऐक ना, तुझीच लायकी नाहीये. कस काय? तू जे बोलतोस का शेती वगैरे, तू जे खातो का पितो का ते सगळं आमच्या जीवावर करतोस आणि तू आमची लायकी काढतोस. तुझीच लायकी नाहीये आमच्या पुढे, समजलं का? छी, तुझ्यासोबत कोण लग्न करणार आहे? आमची लायकी काढतोय तू. अरे जगतो तू आमच्या जीवावर आणि नाव ठेवतोस आम्हाला. कस काय जगतो? अरे हे जे खातो पितो ते आमचं खातोस ना. काय करतोस तू? एसी मध्ये बसतो? हो, मी एक पोळी खातो, हा. त्यानंतर भाजी वगैरे खातो, मस्त लागते. मग जेव्हा आम्ही शेतात काम करतो ना तेव्हाच ते सगळे येतं, तेव्हा तू खातोस. समजलं का तुला? आणि तू माझी लायकी काढतोस. तुझी लायकी आहे का? तुझ्यासारखं तुझा जो माझ आहे ना तुझ्यापाशी राहू दे. काय आम्ही शेतकरी आणि शेतकरीच राहणार आणि आमच्या जीवर खातो ना आम्हाला नाव ठेवतो. चल नाही, तुझ्यासोबत कोण लग्न करणार आहे? आणि मी पैशावरली पाहणार, तुझ्यासारखी अशी गावठी नाही. हा चल चल चल, चल. हो चल. हा चल. मेंटल. आजी, ह्यांना पहिलं बाहेर काढ घराच्या. चला उठा, निघा निघा, उठा उठा उठा, लवकर लवकर निघा निघा भाई. सांगते तुम्हाला काय झालं तर. यांना बाहेर काढा पहिलं. ओ काका चला. शेतकऱ्याची लायकी काढली त्यांनी. आपली लायकी शेतकऱ्याची. हा, मला म्हणलं असले गावठी तुम्ही शेतकरी असं तसं बोलला तो मला. लायकी काढली डायरेक्ट आणि आपल्याला. आपण पिकीच म्हणून खातेत ना ते. बघ आता तूच बघ. नाही त्याच्यासोबत लग्न नाही करायचं. चल तू बाहेर. ह्याच्याकडे बघतेच आता. असे कसे पाहुणे आणले तुम्ही? हा, त्याची आमची लायकी काढी द्यायची. शेतकऱ्याची लायकी काढली त्यांनी. पाहुणे हो, आता तुम्ही ना येरवळी निघा बा. हा, हे लगीन दिसतं ना, हाकून त्यांना. हा, असे पाहुणे आणू नका ते. शेतकरी आज जगाचा पोशिंदा आहे. निघा इथून पैशासाठी घेऊन टाक.